247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्याशी निगडीत असणारे अनेक प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती वेळोवेळी टाकले, निवेदनं दिली। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय रामदासभाई कदम, शिवसेनेचे माझे जीवाभावाचे मित्र व शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, या राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संदीपान मामा भुमरे, या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघातील प्रचंड अशी रस्त्याची गरज होती। मी गेले दीड वर्ष 2 वर्ष झालं मोहोळमध्ये फिरत असताना शेतकरी रस्ता आणि पाणी मागायचा, आणि मग या मतदारसंघामध्ये बाकीचे प्रश्न नंतर, पहिला रस्ता द्या, पाणी द्या, आणि मग ह्या सर्व गोष्टी घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो। गेल्या 3 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार माननीय संदीपान मामा भुमरे यांनी मला 6 कोटी रुपयाचा निधी दिला। काही लोकवर्गणीतून या मोहोळ मतदारसंघातले 15 ते 20 रस्ते आम्ही स्वतः तयार केले, पण तो रस्त्याची वाढती संख्या लक्षात घेता व या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, लोकनेते अनाथांचा नाथ एकनाथ हे या मोहोळ मतदारसंघासाठी धावून आले, आणि मग मोहोळ मतदारसंघासाठी मी मागणी केल्याप्रमाणे जवळजवळ 60 रस्त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच्या सूचनेनुसार संदीपान मामा भुमरे व गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयाच्या खात्यातून व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून असा एकूण मला या मोहोळ मतदारसंघासाठी 10,24,00,00,000 रुपयाचा निधी दिला। तो निधी पानंद रस्त्यासाठी 4,34,00,000 रुपये, पानंद रस्ता 9505 ह्या हेडखाली 2 कोटी रुपये, 8515 पानंद रस्ता याच्यासाठी जे ग्रामीण भागातली खडीकरणाची कामं पर किलोमीटर 20 लाखाप्रमाणे 2,40,00,000 रुपये मंजूर केले। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांनी मागणी भरपूर केली होती, पण निधीची कमतरता असल्याकारणानं पुढील वेळेला तुझा विचार करतो म्हणून आता मला त्यांनी 50,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला। मग जिल्हा नियोजन मंडळाकडून 1 कोटी रुपयाचा निधी मला या मोहोळ मतदारसंघासाठी मिळाला। असा एकूण 10,24,00,000 रुपयाचा निधी व गेल्या 2 महिन्यापूर्वी आणलेला 6 कोटी रुपयाचा निधी, असा जवळजवळ 16.5 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आमदार भरतशेठ गोगावले, संदीपान मामा भुमरे आणि गिरीश भाऊ महाजन गेली 34 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना माझ्यासारख्या एक साध्या शिवसैनिकाला, मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही, जिल्हा परिषदेचा मेंबर नाही, मी काय आमदार नाही, मी खासदार नाही, परंतु सर्वसामान्य शिवसैनिक या मोहोळ मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन शासन दरबारी ज्यावेळी मी भांडत होतो त्यावेळेला मला एकंदरीत मी केलेल्या 34 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि रामदासभाई कदम साहेबांना माहीत होता। त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मागणीनुसार मला निधीची कमतरता पडू दिली नाही, आणि आज जवळजवळ 16 ते 17 कोटी रुपयाचा निधी हा या मोहोळ भागासाठी आणला। हा जो निधी आणला, ह्या निधी आणण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की गेले कित्येक वर्ष झालं ह्या गावामध्ये इथल्या राजकीय व्यवस्थेनं जाणीवपूर्वक दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि मग या लोकांना जिरीला आणायचं की कारण यांची मतं आम्हाला पडत नाहीत, हे मतं विरोधकाला पडत आहेत,
मग या लोकांचे रस्ते करायचे नाहीत. हे लोक खड्ड्यातनं रस्त्यातनं खड्ड्यातनं आले, जीवन मरणाची यातना भोगत होते. अशी जवळजवळ 40 ते 45 गावामधून सतत तिन्ही निवडणुकीमध्ये हे विद्यमान ज्यांची मोहोळ मतदारसंघावरती हुकूमत सत्ता आहे त्या लोकांनी ह्या 40-50 गावात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. आणि नेमकं हेच कारण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणलं.